श्री स्वामी समर्थ फ्रेंड, कशात? आय होप तुम्ही मजेतच असणार। चला तर मग न्यू ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला तुळशीच्या लग्नाची कशी तयारी करायची, पूजाची विधी, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका। मी उर्मिला ब्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। चला मग आता व्हिडिओला सुरुवात करते। श्री स्वामी समर्थ। दिवाळी सण संपताच तुळशी विवाहाची तयारी केली जाते। तुळशी विवाह हा प्रामुख्याने चातुर्मास आरंभी म्हणजेच आषाढी शुक्ल एकादशीला तुळशी रोपण करतात। कार्तिक शुद्ध एकादशी नंतर त्या तुळशीचा विवाह लावला जातो। तुळशी विवाह हा वार्षिक उत्सव म्हणून साजरा करतात। दरवर्षीप्रमाणे ही परंपरा याही वर्षी रविवारपासून तुळशी विवाहाचा पूर्व काळ असणार आहे। तुळस ही कृष्णध्वज राजाची कन्या आहे। तिच्या अनुपम सौंदर्यामुळे तिला तुळशी हे नाव पडले। तुळशीचे महत्त्व आणि महात्म्य अनन्य साधारण आहे। देवपूजा, श्रद्धा यासाठी तुळस अवश्य लागते। भगवान श्रीकृष्णास तुळस अत्यंत प्रिय आहे, म्हणून तुळशीला हरिप्रिय म्हणतात। पूजेच्या साहित्यात तुळशीपत्र गरजेचेच असते, त्याशिवाय देवप्रसाद ग्रहण करत नाहीत असे मानले जाते। नवमी दशमीचे व्रत व पूजा करून नंतरच्या दिवशी तुळशीचे रोप ब्राह्मणांना दान करणे अत्यंत शुभ मानले जाते। स्नानानंतर रोज तुळशीच्या रोपाला पाणी देणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते। तुळशी विवाहाची परंपरा दरवर्षीप्रमाणे यंदाही कायम असणार आहे। या वर्षीचा विवाह पूर्व काळ पाहता 2, 3 आणि 4 नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह पूर्व काळ असणार आहे। 5 नोव्हेंबर पौर्णिमेच्या दिवशी व्यतिपात योग असल्याकारणाने पौर्णिमेच्या दिवशी तुळशी विवाह करता येणार नाही। कार्तिक शुद्ध द्वादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करतात। मुख्यतः द्वादशीस तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे। विवाहाची वेळ ही गोधळी म्हणजेच गायी चारून घरी आणण्याची वेळ। गोधळीचा अर्थ असा होतो गायी चारून घरी आणण्याची वेळ, म्हणजे सायंकाळची असते। तुळशी वृंदावन सरवून स्वच्छ करतात। वृंदावनास रंग लावून त्यावर स्वास्तिक काढतात। त्यावर राधा दामोदर प्रसन्न असेही लिहितात। वृंदावनातील तुळशी चिंचा आवळे ठेवतात। ऊस खोचून ठेवतात। ऊसाला वधूच्या मामाचा मान आहे। वृंदावनाभोवती मांडव घालावा। केळीचे गांभे, आंब्याचे डहाळे, टाळे, फुलाच्या माळा लावाव्या। वृंदावनाभोवती सुंदर रांगोळी घालावी। पूजा साहित्य: हळकुंडे, विड्याचे सुपाऱ्या, खोबऱ्याच्या वड्या, हळदी कुंकू इत्यादी पूजा साहित्य। नारळ पंचा, खण, नैवेद्यासाठी नारळाचे पदार्थ, निरनिराळे फळे, लाह्या, बतासे आदी साहित्य ठेवून तयारी करावी। अशा प्रकारे तुळशीच्या लग्नाची पूजा साहित्य कशी करावी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा फ्रेंड। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय फ्रेंड। आणि मी पूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे। तुळशीच्या लग्नाची तयारी कशी करायची, पूजा विधी काय लागते, सामान पूर्ण माहिती मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगितली आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका फ्रेंड। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय फ्रेंड। श्री स्वामी समर्थ। चला तर मग एकदा जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। चला तर मग फ्रेंड बाय बाय। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय। काळजी घ्या, स्वस्थ रहा, मस्त रहा। श्री स्वामी समर्थ। बाय बाय फ्रेंड।